नमस्कार. सरस्वती किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज पाहू शकता आपण छानपैकी टिफिनसाठी डोसे आणि बटाट्याची भाजी बनवतो आहे. पण हे किड्स बॉक्स आहे, म्हणजेच लहान बाळासाठी बनवलेले आहेत. कारण कसं माझं मूल आता सध्याला बालवाडीला जायला लागलेलं आहे. आमच्याकडे काही इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे टाकलेलं नाही त्याला. नॉर्मली सध्याला स्टार्टिंग म्हणून मी बालवाडीत त्याला टाकलेला आहे. आता तो खायला पण शिकलेला आहे, तर आता मग त्याच्यासाठी टिफिन पण देणं चालू असतं. मग त्यासाठी ते अगोदर जसं नॉर्मल डोशाचं बॅटर असतं तसंच बनवून घेतो आहे आपण. त्यात काही फारसं वेगळं नाही. 3:1चं प्रमाण आहे. तांदूळ 3 भाग आहे, 1 भाग डाळ आहे, 1 भाग पोहे आहे, थोडासा मेथीदाणा भिजू घालून छानपैकी वाटून रात्रभर फर्मेंट करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आता हे डोसे पण नाही, उत्तप्पे बनवते मी थोडंसं जाडसर. कारण कसं आहे टिफिन बॉक्समध्ये दिल्याच्यानंतर ते चावता आले पाहिजे, कारण तो लहान आहे म्हणून थोडंसं सांभाळूनच देते मी त्याला. आता याला छानपैकी आपण वाफ काढून घेतो आहे एक, म्हणजे एकदम सॉफ्ट बनेल. तर तुम्ही पाहू शकता त्याला अगदी छान जाळी पडलेली आहे. जाळी पडली म्हणजे ते पण खायला छान लागतं. वरून थोडंसं तूप घालते मी. हवं तर तुम्ही बटर वापरू शकता किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता. आता त्याला दोन्ही साईडने थोडंसं छान लावून घेतलं म्हणजे ते सॉफ्ट होतं आणि आतपर्यंत त्याची चव छान उतरते. आता यावर तुम्हाला सॉस वगैरे लावायचं असेल लावू शकता, पण मी बाहेरचे होईपर्यंत बऱ्याच गोष्टी अवॉइड करते किंवा कमीत कमी देण्याचा प्रयत्न करते. मग ते जाम असेल, सॉसेस असतील किंवा आणखी काही. तर त्यामुळे मी ते घरीच नॉर्मल याला छानपैकी भाजून घेतलं आहे. आणि आपल्याला यासोबत आता छानपैकी बटाट्याची भाजी बनवायची. त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी घातली आहे आणि ते बंद केलं. कारण कसं ना, मी बटाटे सोलून घेतलेले नव्हते. आता या ठिकाणी बटाटे सोलून झालेले आहेत आपले. आता या ठिकाणी पॅन ठेवून घेऊया आपण छानपैकी. आता यात तुम्हाला आणखी काही ॲड करायचं असेल, जसं की तुमच्या बाळांना टेस्ट जी आवडते, जसं की चवीचे जे प्रकार असतात त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. माझं बाळ फार तिखट खात नाही म्हणून मी ते फक्त थोडंसं हिंग घातलं आहे, बटाट्याचे काप घातलेले आहेत आणि थोडीशी हळद घातली आहे. आता याला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय म्हणजे मी तेल पण फार कमीच वापरलं होतं, पण नॉनस्टिक असल्यामुळे ते थोडंसं जास्त वाटत आहे. त्याला छानपैकी सॉटे करून घेतलं म्हणजे ते छानपैकी काप उरतात. आणि त्याच्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे बटाटे जे आहेत ते एकदम असं सॉफ्ट शिजले नव्हते, पण मी याला थोडंसं फ्राय पण करून घेतलं. तुमचं एकदम मॉइस्ट शिजलेलं असेल तर काहीच विषय नाही, तुम्ही अगदी हाताने कुस्करूनसुद्धा टाकू शकता, मस्त बांधतात. त्यानंतर वरून कोथिंबीर भुरभुरायची. त्यानंतर तयार आहे भाजी आपली. सोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी देऊ शकता किंवा नारळाची चटणी देऊ शकता. मी ते शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे. त्यामध्ये शेंगदाणे, साखर आणि मीठ आहे फक्त. पाणी टाकून त्याला ब्लेंड करून घेतलं. पाहू शकता अगदी झटपटीत सोपा टिफिन बॉक्स रेडी झालेला आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे आवडलं का. झटपटीत बनणारा पर्याय आहे, छान आहे.